नमस्कार, मी रोशन कुमार श्यामजी पिल्लेवान, चंद्रपूर। एक कथा सादर करतो आहे। कथा आहे दलित कथा या प्राध्यापक चंद्रकुमार नलगे आणि डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी संपादित केलेल्या दलित कथा या संग्रहातील। कथेचं शीर्षक आहे सत्यकाम वल्द जाबाली। लेखक आहेत अमिताभ। वैदर्भीय बोलीभाषेचा एक उत्तम देखणा नमुना या ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळणार आहे, वाचावयास मिळणार आहे। निश्चितच आपण हा कथासंग्रह विकत घ्यावा आणि वाचन करावं। अगदी मनाला भिडणाऱ्या आणि सत्य परिस्थितीवर आधारित असलेल्या दलितांच्या जीवघेण्या आयुष्याची ससेहोलपट या संग्रहातून मांडलेली आहे। अनेक लेखक आहेत, त्या लेखकांनी यातून दलित विश्व उभं केलेलं आहे। त्यांच्या व्यथा वेदना त्या या कथासंग्रहातून, त्यातील पात्रातून, संवादातून आपणा पुढ्यात मांडलेल्या आहेत। तर आजची कथा आहे सत्यकाम वल्द जाबाली। लेखक आहेत अमिताभ। कथा अशी आहे। भीमपुरा कोणत्याही माग महार वाड्याले साजेसा होता। पेनारे खाणारे हातभट्टीवाले कामगार मजूर तेथे होते। मिल मजूर होते, शेत मजूर होते, बैठे होते, ठलवे होते, जुवारी होते, बदमाश होते, तसे सज्जनही होते। पंढरीचे वारकरी होते, मरीमाईचे भगत होते, अंगारे धुपारेवाले होते, पोटपाळे होते, लार घोटे होते, भाळ खाये होते, कमाईदार होते, इज्जतदार होते, अब्रूदार होते, पहलवान होते, काळी पहलवान होते, वस्ताद होते, चेले चपाटे होते, अख्ख जनावर घरच्या घरी पचवणारे असे बी होते। खाण्याच्या घरी, वारल्याच्या घरी, अंगणात खांडऱ्या वारत त्याचा घमघमाट सगळीकडे पसरे। बोट्याच्या वासावर कावरे होते, घारी गिधाड होते, कुत्रे होते। भीमपुऱ्यात सगळीकडे घाणच घाण, केर कचरा पडला राय। कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हाळाचा खच दललेला राय। खर्जेले, रोगेले, पडेले, कारे, पांढरे नाना प्रकारचे कुत्रे वासावर येत अन राहत। कचऱ्याच्या ढिगावर हागत मुतत डुकरं होती। खुड्डीत चरून पोट नाही भरलं तर वस्तीत येत, ते बी हागत मुतत। लहान पोरासोरायच्या अशा जागा म्हणजे हागण गोदरीच। आगनाच्या बाजूनं लागलं तर ते सप्पा करायला कोणी बांधलं नव्हतं। अंगणाच्या बाजूनं लागलं तर ते सप्पा करायला कोणी बांधलं नव्हतं। शेजाऱ्याला त्रास होईल म्हणून आपण साजरं राहावं असं पुस्तकातले नीतीने येथं पायबील ठेकू शकत नव्हते। हाणामारी, शिवासरा, भांडाभांडी रोजचीच। नासुकल्या तिसुकल्या कारणानं चाकू सुऱ्या निघत। खुनाखुनी हमेशाचीच। बाजूच्याची कोंबडी अंगणात येऊन हागली ते ओढ्यासाठी शेजारणीच्या लट्टा धरून मारामारी। काही नवऱ्यानं आपापल्या बायकाच्या जागा घेऊन त्यातच धुंबाधुंबी अंगवरणी पडली होती। नवऱ्यानं दारू पिऊन कांडून काढणं, नाही तर बायकोनं नवऱ्याच्या उरावर बसणं कोण बी वावगं नव्हतं। मोठं आश्रिताचं समजत नव्हतं। भीमपुऱ्याचं आपलं एक स्वतःचं जग होतं। तिथं माणसं फक्त किड्या मुंग्यावानी हालचाल करत, वास घेत मनुष्याने ती मेली नाही ती जित्ती असं समजायचं, बस एवढंच। मान अपमान, स्वाभिमान यावर फारसा विचार करायला कोणी सुरुवातच केली नाही असं वाटत होतं। 2 पायाच्या न 4 पायाच्या जनावरात तसा मोठा फरक नव्हता, पण मटणात हाडं राहून जातात तसे काही स्वाभिमानी बिलकुलच नव्हते असं नाही। खरं म्हणजे तेच भीमपुऱ्याची शान होते, भीमपुऱ्याची आन होते। त्याच्यामुळेच भीमपुरा मोर जायचा थांबला नाही। दुडकी दवळ
सोडून झापा टाकाले. त्यानं काही सुरुवात केली हे कोणाच्या लक्षातच आलं नाही. जुन्या मिलचं पहिलं पोंगाड वाजलं आणि जाब आली हातरुणातून उठली. तई तिचं लेकरू एक पोरग सत्यकाम ते ह्या कुशीत गाळ झोपलं होतं. त्याच्या मुठीत अजून बी पेन्सिल होतीच. जाबालीनं उठल्या उठल्या एक दोन जांभया दिल्या आणि अंगाले आरोके पिरोके देत हमेशावानी चुली भानसातून विस्त्याची डबी हुडकून काढून मातीच्या तेलाची शिमणी लावली. आणि तईपासून तिची गडबड सुरू झाली. पराठ्या तुराट्याच्या कुडाच्या धोपाळी झोपड्यात जाबाली मांगवाड्यात राहत होती. गाळग्या मडक्याचा संसार हातावर आणणं पानावर खाणं असं होतं. 3 दगडाच्या चुलीत पराठ्या घालून फू फू करून जाबालीनं विस्तू पेटवला. चेलनभर पाणी चुलीवर तापाले ठेवलं. पराठ्यांचा विस्तो भरभर पेटन भस्कन बाराय. मग सारा दुसर धूर होय डोऱ्यात जाय. डोरे चुरचुरत मनुष्याने पराठ लावत ती चुलीजवळच बसली. तिचं आयुष्य बी या चुलीसारखंच होतं. जिथं राहासाठी दुःखाच्या पराठ्या हमेशाच लावा लागते आणि थोडीशी सुखी समाधानाची गरमी आणि आशेचा जार दिसे. काही काही चामट पराठ्यावानी दुखे मानगुटीवर बसे. जार करासाठी फूक फूक करून वैताग ये, लळ ये, डोऱ्याले धार लागे, सारं भविष्य अंधारून जाय. जाबाली रानमून बाई होती. नवरा मरुनशानी 9-10 वर्ष झालती. तिचा नवरा रानडुकराच्या शिकारीले कोलीच्या जंगलात गेलता. भाला हुकला आणि चवताळलेल्या रानडुकरानं सीधी धडक त्याच्यावर मारली. नवऱ्याच्या नावानं रानपणगाराचं तिनं ठरवलं. पण पोट पाठीले लागलं होतं. पोट कुणाला सुटलं? जाबाली एकटी असती तर गोष्ट निलखी होती. आता तिच्या म्हाताऱ्या सासूर सासऱ्याचा भार पडला तिच्यावर. लगवून होऊनशानी 2 वर्ष नाही झाले तर ती रांडी झालती. नवरा खाई म्हणून सगळे तिले हेबळ गुबळ करत. बायासोबत ती चाहल गडीच्या जंगलात नाही तर चीज घाटाच्या जंगलात मोऱ्या आणाले जाय. मोऱ्या विकून घर चालवे. काही भाऱ्याले जाय, काही सडकेच्या कामाले तर काही मिलच्या कामाले जाय. साराले काय होती? नवरा गेला आता कायले जिथं राहायचं? सरप विचू चावून मेलं तर साऱ्याच्याच कपाराचं खंडल म्हणून काट्या गोट्यात हात घालत होती. पर तिले काही सरप पिचू डसलं नाही. रहाट खात्यात साटम साहेबानं नवी भरती केली तई जबाली पण लागली होती. बरे दिवस आलते असं सासू सासऱ्याला बी वाटायला लागलं होतं. सुनेलेच पोरग समजावं येथवर ते आलते. मागचं सारं भुलाले लागले होते. आणि तई बी उफाळ्याच्या जवानीनं मुसमुसलेल्या पाळ्याच्या आंब्यावानी जाबालीवर करडी नजर ठेवत होते. जरासा कुशीर झाला कोणी काही सांगितलं का सासू सासरे एकात काढत न एकात घालत. जीव आदमुसून जाय. सांगी परत सांगावा गोड. चालूच्या पोंगाड्या अगोदर फाटकाच्या आतमध्ये जा लागे. चालूचं पोंगाड झालं का फाटक लागे. मग कामावर खाडा होय. घरचं दारचं सारं करे पावतर 3रं पोंगाड होय. मग तिले फाटक लागू नये म्हणून शानी धावावा लागे. भीमपुऱ्याच्या नन्नाशापुऱ्याच्या विठोबापुऱ्याच्या बाया माणसं फाटक लागू नये म्हणून रोज सकाळी असेच धावत धुपत जात. हा रस्ता तऱ्याच्या पार येऊन मारुतीच्या देवरा मोरून जाय. देवरा मोर ओट्यावर मारती पैलवान दामा डांगऱ्या किसना तेल्या मुदामस दंड बैठका काढत. डांगरीपुऱ्यातली तेलीपुऱ्यातली आणखीन 8-10 पोरं लंगोट लावून उठबश्या काळाच्या मिसानं जमत. काही म्हातारे बिन आल्यावर हागाले जाऊन वापस येता वक्ती तेथच ठिया देत. वडाच्या पारावर बसून धावत धुपत कामावर जाणाऱ्या माणसं बायाले आचऱ्या पाचऱ्यानं बोलत मस्करी करत. अरे पाय कशी घोडीवाणी धावते. मी आहे का घोडा इकडं?
म्हणत ते दंड थोपटून बैठका काढत. अरे तिकडं पाय, तिचा पदर कसा फडफडते, तिची छाती पाय, थान पाय कसं लबलब लबलब करतात, कशी मट्ट हाय. इले अशी मजा येईन. सोड्याच्या बाटलीवानी हे टोमणे रोजचेच होते. लाजे शरमेनं बाया अर्धमेल्या होत. एखादा माणूस बरोबर असला की ते कमी होय, पण रोज कोणीतरी माणूस सोबतीले राहीलच त्याचा काही नेम नव्हता. काही तर अंगाला हात लावतीन का काय अशी धास्ती वाटे. बरं मिलात झाले दुसरा रस्ता बी नव्हता. पाय त्याचे थान कसे हालतात. मारती बोलला, काऊन बे, काऊन तुले माय बहीण नाहीत का? लगेच आहेत टोपली भर, तू इस तेवढी कमी आहे असं म्हणून मारती जाबलीवर गेला. आणि जसा हात धरणार तसा खाडकन त्याच्या मुस्कोटात दिली. मारतीनं भीतीचा पदर ओढला आणि चोडी फाळाले हात घातला. तसा मागून धावत धुपत कामावर जाणाऱ्या झोल्या लक्षानं आवाज दिला. मनुष्याने ती वाचली नाही तर मारत्यानं बराबर तिसऱ्या दिवशी याचा कुर्रा काढला. दाम्या राम्या त्या दिवशी कोण नाही असं पाहून रस्त्यातच आडवे झाले. ते पाहून नाका भोकाची न शिऱ्या ताकाची रंबी मांगच्या मांग बोंबलत पराली. मारत्यानं खसकन हात धरून ओढलन, भास्करनं चोरी फालन आणि उचलून मारतीच्या देवळात नेलन. कसाबाच्या हातातल्या बकरीवानी जाबाली सुटासाठी तळपडली. हातपाय झाडत राहिली. दातानं याले त्याले डसत राहिली. कोणतरी सोडवाले येईल म्हणून शान बोंबलत राहिली. बोंबलाले तोंड उघडलं. ते पाहून त्या राक्षसानं मारत्यानं गपकन आपलं लिंग तिच्या तोंडात घातलं आणि इच्चू डसल्यावाने तो बोंबलला. तिच्या तोंडावर फाळ फाळ चापट्या बुक्क्या हाणल्या. तिचं तोंड फाटलं, त्यातून रगत निघायला लागलं. चिडून त्यानं मारतीच्या दिव्यातली जरती वात उचलली आणि तिले नागट्टी करून तिच्या थानाले गांडीले जेथ तिथं लासू लागला. भोसडीची डसलीस काय, घे ना आता. भाजल्याच्या दुःखानं बोंबलून बोंबलून जाबालीचं बोंबलणं हवेतच इरलं. लाल मारतीच्या डोऱ्या देखत बेसूद जाबालीवर मारत्या दाम्या राम्यानं आपापले हात धुवून गेलते. सासू सासऱ्यानं ऐकून हाय खाल्ली. आणखीनच 18 दिवसात दोघायचं शहाशाच्या वावरात गेले. आणखीन 8च दिवसात दोघं शहाशाच्या वावरात गेले. जाबालीले आता माग पुढं कोणच नव्हतं. कशी खट्टी गट्टी सासू सासऱ्याची सावली ते बी गेली. सारं आभारच फाटलं. पर्यक झालं. सदानं कदाचे शिव्या सराब, खालमुंडी, पातार धुंडी, नक्ती तर नक्ती, दिमाग चोट्टी असे टोमणे बंद झाले. सदानं कदाची रिंग गेली. जाबालीच्या घराचं दार न अंगणाचं गोठण झालतं. सगर महा केलत, पर सारं वाया विरती गेलत. लोकायले म्हणाले काय होते, त्याच्या तोंडावर थोडंसं झाकण ठेवता येते. जनते तिचीच ताणते. त्या वक्ती एकाची बी माय नव्हती जनली, एकाची बी दातखिरी नव्हती उलंगली. साऱ्यानंच मटा पाहिलं होतं. रहाट खात्यातलाच फकरा तिचा जोडीदार होता. रणवास होता. तो तिच्याशी पाठ लावणार होता. त्या प्रसंगापासून त्यानं छातीले माती नाही लावलं. आखर आप भला तर जग भला, आपलंच दैव गांडू, आता कोणासंग भांडू. म्हणून जाबाली जमलं तर सूत नाही तर भूत अशी जगत राहिली. जाबालीले पोरग झालतं. तशी भीमवाड्यात काय पण सर्व्या गावातच हालचाल मचली होती. भीमवाड्यातल्या तरण्या बाईले तशात रान रणकिले इज्जत आबरून जगणं कठीण झालं होतं.
सर्वांच्याच घरी मातीच्या चुली, कोणाच्या गांडीले मिरच्या झोमणार, पर वारल्यानं मात्र कुवारीले पोरग झालं, बाजे खाली निजे असं दंडारी सोंगच केलतं. तरी जाबालीचं पोरग दिसा मासा मागे सगळ्यांच्या नाकावर टिचून टिचून वाहळत होतं. आला दिस जात होता. असा नासुकल्या तिसुकल्या गोष्टीचा कोण किती दिवस काढत बसते. आणि एक दिवस भीमपुऱ्यातल्या जाणत्यानं त्याले बी आपल्या कवट्यात घेतलं, धीर दिला, हिम्मत दिली. जाबालीले नवा हुरूप आलता. आता सत्यकामसाठी ती जीवाचं रान करत होती. सत्यकामसाठी मागले 8 दिवस लगीत दवडधूप करून तिनं उभ्या बाजारातले एक कुडतन एक चड्डी विकत घेतली. दोघं बी ढोल झालते. वाढत्या अंगाचे हात म्हणून तिनं त्याची समजूत काढली होती. आणखीन एक पाटीन पेन्सिल पण घेतली होती. आज 1 तारीख होती. आजपासून पोराच्या शाळा चालू होणार होत्या. सत्यकामले मग शाळेत टाकायचं होतं. पाण्याले हात लावून पाणी तापलं का नाही याची खातर जमा केली. मग ती त्याला उठाले गेली. राती झोपतानी त्यानं पाटी पेन्सिल उशाशीच घेतली होती. झोपेत पाटी बाजूला पडली होती. पेन्सिल अजून त्याच्या मुठीतच होती. दादा बापा करून तिनं त्याला उठवलं. अंगणाबाहेर नालीजवळ हाग आले बसवलं. मग धुतल्यावर अंग धुनीत नेऊन साबण लावून खरपानं त्याचं अंग घासून गरम पाण्यानं धुवून दिलं. मग शेवाच्या पदरानं अंग पुसून दिलं. कालचं नवं कुडतनं नवी चढणी नेसवलं. शिशीत खोबऱ्याचं तेल त्याच्या डोसक्याले लावलं. असं चोपडून लावलं आणि केसाच्या फणीनं त्याचा भांग पाडून दिलं. मग ती स्वतः तयार झाली. वेणी फणी केलं. 4 दिवसा अगोदर दंड करून आणलेलं लुगडं नेसली. चोखा शारेचं अंगण माणसायनं पोरायनं आज कसं भरून गेलतं. नवे कुडते घालून पोरं आपापल्या बापायचे मायाचे बोट धरून चालले होते, उभे होते. सारे कसे आत्ताच झाडावून कललेल्या फुलावानी टवटवीत होते. त्यातले कैक माणसं जाबालीच्या ओळखीचेच होते. त्या गर्दीत हन्या होता, रामचंद्र्या होता, झोल्या होता, तुक्या होता, डाबल्या होता, उरकुड्या होता. नागाय बुडी, बावलाय बुडी आपल्या पोरायचे नातवायचे हात धरून आलते. वाटत होतं सारा भीमपुरा, विठोबापुरा, नन्नाशापुरा याच अंगणात आलतं का काय. हेडमास्तर जोशी आपल्या खुर्चीवर बसले होते. हातातल्या आडकीत त्याने कट्टा सुपारीचं खांड कातरून भुरका आपल्या बोडक्या तोंडात टाकून चापल करत होते. टेबलासमोर येणाऱ्या पोरायचे बापायले काही विचारत होते. मोठ्या हाजरी बुकात नाव लिहत होते. जोशी मास्तरानं कपाराले बोटानं चंदन लावलं होतं. दोनही भुव्यामध्ये गंधाचा टिपका होता. डोक्यावर पगडी होती. खांद्यावर जरीच्या काठाचा दुपट्टा होता. हेडमास्तरच्या मागच्या दिवालीवर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूच्या फोटवा होत्या. सामनेच्या दिवालीवर छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामीच्या फोटवा होत्या. बाजूच्या भिंतीवर ज्ञानेश्वर, तुकाराम याच्या बी फोटवा होत्या. ती गस्ता या जोशी मास्तरानं गवताचा भारा गाईच्या खोलीत टाकतानी आपल्याला धरलं होतं. याची जाबालीने एकदम याद आली. तर तो जोशी मास्तर पोरायचं नाव टाकत होता. मास्तरानं विचारलं ना, तर काय नाव सांगशील. चालता तिनं पोराले पुसलं. सत्यकाम शिकवल्यावानी तो बोलला. आणखीन बापाचं नाव तेवढ्यातच भुललास का. कोणत्या बापाचं नाव. जवळ कितीक जण झोपले याची काय गिनती. तेव्हा तू कोणाच्या बीजाचा आहेस ते कसं सांगू. असं म्हणावं असं तिला खूप मनात आलतं. पण तो समजा कळ तिने ओठ घट्ट मिटून शानी आतल्या आत दाबलन.
तसं करताना तिचे डोळे पाण्याने गरून गेले होते. पापण्याच्या करातून आसू बाहेर पडले. ते त्याच्या अंगावरच पडले. त्यानं चमकून मायेच्या डोळ्याकडे पाहिलं. मायनं बापाचं नाव सांगितलं नव्हतं, पण ते आपण भुललो म्हणून माय लढते असं त्याला वाटलं होतं. भुललो नाही व, बापाचं नाव का नाही तर जाबाली याद करून तो बोलला. आणि मायचं नाव पण जाबाली. तिनं पटकन त्याला उचलून पोटाशी धरलं आणि मठामठा त्याचे मुके घेतलं. मास्तरनं विचारलं, शिकून काय करशील तर काय म्हणशील? मी म्हणीन शिकून का नाही मला बाबासाहेबांनी होवाचं आहे, हमेशावानी तो बोलला. आणि पोराचं बोट धरून ती सरसर पाय उचलत शारेकर निघाली होती. सरसर पाय उचलत शारेकर निघाली होती. धन्यवाद.